नमस्कार. अन्नपूर्णा स्वादानुकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाच्या सिरीजमध्ये रताळ्याचे गोड काप कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. हे 1/2 किलो रताळे मी बाजारातून विकत आणलेले आहेत. छोटे छोटे घेतलेले आहेत. त्यांना मी 20 ते 25 मिनटं पाण्यात भिजत ठेवलं होतं, जेणेकरून त्याची माती निघून जाईल आणि ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे. तरी त्याची माती गेलेली नव्हती, म्हणून मी थोडंसं असं सुरीने त्याची वरची घाण जी लागलेली होती त्याला मातीची ती काढून घेतलेली आहे. पूर्ण साल काढलेलं नाही आहे, फक्त माती साफ करण्याकरता थोडंसं हलक्या हाताने वरचं साल काढलेलं आहे, जेणेकरून त्याची घाण जाईल माती. बाकी त्याचं सत्व जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशाच प्रकारे सर्व रताळे मी साफ करून घेऊन त्याला गोल आकारात चकत्या कट करणार आहेत. चकत्या अगदी बारीक कट करायच्या नाही आहेत. जर पातळ कट केल्या तर मग ते ज्यावेळेस आपण शिजवतो त्यावेळेस ते तुटतात. त्याच्यामुळे थोडीशी अशी जाड काप करायचे आहेत. तर हे साफ करून झालेले आहेत माझे रताळे. तोपर्यंत मी कढई गॅसवर ठेवली गरम करायला, जेणेकरून कढई पण गरम होईल आणि आपले रताळ्याचे काप पण लगेच तयार होतील. अशाच प्रकारे मी सर्व रताळे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. हे रताळे कट झाल्यानंतर आपण त्याला पाण्यात ठेवायचं आहे, कारण हे शेवटी स्वीट पोटॅटो म्हणजे एक बटाट्याचाच प्रकार आहे, गोड बटाटे. जे असेच कापून ठेवले तर ते काळे पडतात, म्हणून पाण्यात घालून ठेवायचे. आता कढई व्यवस्थित गरम झाली आहे. त्यात मी 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. चमचा छोटा आहे म्हणून 3 चमचे घालून घेतला आहे. जास्त तूप घालायचं नाही, फक्त रताळे भाजण्यापुरतं तूप घालायचं आहे. आणि तूप छान गरम झाल्यानंतर आपण जे रताळ्याचे काप कट केले होते ते व्यवस्थित यात घालून घ्यायचे आहेत. नीट त्याला 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. रताळे अगदी 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित शिजतात. त्याच्यामुळे आपले रताळे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता त्यात मी 1 वाटी गूळ कट करून घातलेला आहे आणि 2 चमचे ड्रायफ्रूट्स पावडर घातलेली आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धे रताळे आपण असे शिजवायचे नॉर्मली आणि 3 ते 4 मिनिटांनंतर गूळ टाकून शिजवायचे, जेणेकरून गुळाचा गोडवा आपला त्या रताळ्यांमध्ये मिक्स होईल. 1 चम्मच वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून हे 3 ते 4 मिनिटाकरता परत झाकून ठेवलं आहे. आपले रताळे व्यवस्थित शिजतात 3 ते 4 मिनिटात. आता झाकण काढून घेतलेले आहेत आणि मीडियम गॅसवर झाकण न लावता आपल्याला हे व्यवस्थित परत 2 ते 3 मिनिटं फ्राय करायचे, जेणेकरून गुळाचं पाणी पूर्ण आटून जातं. एकदम पूर्ण आटवायचं नाही आहे किंवा एकदम पातळी ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपले रताळ्याचे गोड काप तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.